अत्यंत महत्त्वाचा विषय जो गेले 2-3 दिवस गाजतो आहे केईएमचं नाव बदलण्याचा विषय। केईएम रुग्णालय नामांतरावरून वाद पेटलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतली ही अत्यंत काही जणांच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे। केईएम रुग्णालय हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक असं रुग्णालयाचं नाव करावं असा एक प्रस्ताव समोर आलेला आहे, पण याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे। केईएमच्या नामांतर मुद्द्यावरून आता आंदोलनं सुद्धा उभी राहतील। नामांतराविरोधात नागरिकांकडून सह्यांची मोहीम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। या नामांतरणाला नागरिकांकडून विरोध होतो आहे। सह्यांची मोहीम त्यांनी राबवली आहे। या सह्या आयुक्त आणि नगरविकास मंत्र्यांना पाठवल्या जाणार आहेत। तर श्रमजीवी संघटना आणि मी आदिवासी गट अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांची भेट घेणार आहेत। संघटनेकडून नामांतराबाबत आभार आणि समर्थनाचं निवेदन सादर करण्यात येणार आहे। हा जो केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा वाद आहे तो गंभीर रूप धारण करताना दिसतो आहे। आमचे सहकारी प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुमित, काय अधिक सांगाल? सह्यांची मोहीम राबवली जाते नागरिकांकडून। बरोबर आहे, कारण आज काय झालंय, केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आणि काल त्यांनी निवेदन दिलेलं होतं। स्वतः आमदार आणि विरोधी पक्षनेते आलेले होते आणि आज नगरसेविका देखील आलेले आहेत। आज सह्यांची मोहीम राबवली जाते। तर दुसऱ्या बाजूला या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी श्रमजीवी संघटना येणार आहे। सगळ्यात आधी विरोध करणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक आणि सगळेच पदाधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, तुम्ही विरोध करताय, तुमचं नेमकं काय म्हणणं आणि आज काय भूमिका आहे, काय करताय नेमकं? नमस्कार सगळ्या मुंबईकरांना, जय महाराष्ट्र। मी स्थानिक नगरसेविका श्रद्धा पेडणेकर आणि आरोग्य समितीची सदस्य आहे। 24 तारखेला प्रस्ताव आरोग्य समितीला लोढाच्या लेटरने आला। लोढाने अध्यक्ष आरोग्य समिती अध्यक्षांना लेटर दिलं आहे आणि तो प्रस्ताव 24 तारखेला आमच्या समितीत आला आहे। बरं, आता नाव तर बदलाचा प्रस्ताव पारित झालेला आहे, पण तुमचा विरोध नेमका पारित झालाय? नाही पारित झालाय, कारण कसं आहे, ज्या वेळेला प्रस्ताव सांगितला गेला त्या टायमाला आम्ही सगळ्या नगरसेवकांनी त्याला विरोध केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला विरोध केला। विरोध केल्यानंतर अध्यक्षांनी तो प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवतोय, निकालात काढत नाही असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरला तुम्ही जाहीर करताय की आम्ही मंजुरी दिली आहे, संमती दिली आहे असं पेपरला तुम्ही जाहीर करताय। म्हणून त्या गोष्टीसाठी आमचा विरोध आहे। विरोध तर पहिल्यापासूनच आहे। आम्हाला ह्या नाव बदलण्याला पूर्ण विरोध आहे। कसं आहे, नाव बदलण्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत की ज्या आज केम हॉस्पिटल अपुरं पडत आहे। जगभरातले सगळे रुग्ण या केईएममध्ये येतात। आज केईएम हॉस्पिटल हे एक लँडमार्क झालेलं आहे आणि या परळ लालबागची ती शान आन बान सगळं आहे। कारण कसं आहे की या सुविधा हे हॉस्पिटल ॲक्च्युली या एरियाला सुद्धा, कारण जगभरातले सगळे पेशंट इथे येत आहेत, ते कमी पडत आहे, तर त्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाव बदलण्याच्या घाट घातला जातोय। दुसरं, आज MRI म्हणा, ECG म्हणा, काही ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या अपुऱ्या पडत आहेत। 4-4 महिने मशीन्स बंद राहत आहेत। लोकांना महिन्याने त्यांना डेट मिळते की ते MRI काढायचं आहे, काय करायचं असेल तर तिथे 1-1 महिना डेट मिळते। तर या सुविधा वाढवल्या पाहिजेत। या सुविधांकडे लक्ष न देता निवळ नाव बदलून त्याचं काय निश्चित करत काय मला कळत नाहीये। नाव बदलणं त्याला तुमचा विरोध आहे, तुम्ही इथे कार्यरत आहात? हां, मी ॲक्च्युली इकडे AP आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल AP आहे आणि मी सहसचिव आहे युवा सेनाची। तर मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही डॉक्टर्सना विचारा ना, सिनियर जे लोक आहेत, जे 100 वर्षापासून हे मेडिकल कॉलेज आहे, डॉक्टर्सना कुठल्याही ओल्ड KMITला का प्रेझेंट स्टुडंट्सना का मेडिकल स्टुडंट जे आत्ता आहेत, जे स्टाफ आहे, जे डॉक्टर्स पासआउट झालेत, KM एक इंडियन ब्रँडच नाही, एक इंटरनॅशनल ब्रँड झालेली आहे। कोणालाही ही गोष्ट आवडली नाही आहे की तुम्ही बोलला की नाव तुम्ही बदलतायत KMचं। आयडियली स्पीकिंग, एक KM आता लहान मूल जे आपण फॉर एक्झाम्पल बोलतो, लहानाचं मोठं होतं, त्याला सडनली तो व्यक्ती श्रेष्ठ होतो त्याच्या आयुष्यामध्ये, त्या व्यक्तीला सडनली त्याचं नाव बदलल्यानंतर त्याला आवडेल काही गोष्ट, कोणाला नाही। आणि उद्या पेन्शन मिळायची वेळ आली का, AIची वेळ आली का काय, म्हणजे ते नाव KMहून तुम्ही कौशल्य श्रेष्ठ एकलव्य मेमोरियल जर बनवलं तर कसं चालेल ना, ते नाही चालणार। कसं नामांतराला विरोध आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा अजय चौधरी आमदार स्थानिक आहेत, ते आलेले आहेत आणि आज ही सह्यांची मोहीम राबवली जाते। स्वतः सही करून ते विरोध करतायत। काल त्यांनी इथे येऊन अधिष्ठातांची भेट घेतलेली होती। सर,
काल भेट घेतली अधिष्ठातांची, आज पुन्हा एकदा सह्यांची मोहीम. दुसऱ्या बाजूला श्रमजीवी संघटना आज पाठिंबा देणार आहे. योग्य नाव दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. का नाव योग्य आहे का अयोग्य आहे हा विषय नाही. आम्ही त्या नावाला अयोग्य असं कुठेच नाही म्हणालो, परंतु नाव कशाला कुठल्या वास्तूला द्यायचं याचं तारतम्य प्रत्येकाला असायला पाहिजे. कारण 100 वर्षाचा इतिहास या रुग्णालयाला आहे. काही दिवसापूर्वी शताब्दी महोत्सव साजरा केला गेला, ज्याच्यावरती करोडो रुपये मुंबई महानगरपालिकेने खर्च केले. मोठे मोठे सेलिब्रिटी आणले, लोकप्रतिनिधी आले, मंत्री महोदय आले, केएम रुग्णालयाची तोंडभर स्तुती केली, जागतिक दर्जा असलेले, जागतिक वारसा असलेलं रुग्णालय म्हणून सांगितलं. आणि मग असं काय घडलं 1 महिन्यामध्ये की त्या रुग्णालयाचं नावच बदलून टाकायचा हा घाट घातला गेलेला आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की एखादा नवीन रुग्णालय बनवा. लोढा या मुंबईमध्ये अनेक टॉवर बनवत आहेत, गल्ली गल्लीमध्ये त्यांचे टॉवर आहेत. त्या टॉवर एक बनवा, त्याला धर्मादाय रुग्णालयामध्ये रूपांतर करा आणि हे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य जे काय नाव देत आहे त्यांचं स्मारक रुग्णालय द्या ना त्याला. आम्ही ढोल ताशामध्ये तुमचं स्वागत करू, परंतु सरकारी सुविधांवरती डल्ला मारायचा, मुंबई महानगरपालिकेचे भूखंड खायचे, सरकारच्या योजनांचा दुरुपयोग करायचा, लोकांच्या अस्मितेशी खेळायचं. शेवटी आमची ओळख काय परळवासियांची, लोढाचा काय संबंध आहे या मतदारसंघाशी? आमची ओळख काय? मी इयत्ता 5वीमध्ये असताना देखील मला कोणी जर तुझं राहतो कुठे म्हणून बाळा विचारलं तर मी सांगायचं केएम रुग्णालयाच्या मागे मी राहतो. आम्ही कोणाला घरी बोलवायचं झालं इथले नागरिक तर ॲड्रेस काय देतात, केएम रुग्णालयाजवळ ये, तिथून असा डावीकडे वळ, उजवीकडे वळ. केएम रुग्णालयाची ओळख ही परळवासियांची ओळख आहे. केएम रुग्णालयाची ओळख ही जागतिक दर्जाचं हॉस्पिटल म्हणून ओळख आहे. केएम रुग्णालयाची ओळख आहे गोरगरिबांना जीवनदान देणारं हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. केएम रुग्णालयाची ओळख आहे जागतिक कीर्तीचे डॉक्टर या केएम रुग्णालयाने जगभर दिलेले आहेत. आणि अशा या केएम रुग्णालयावरती सुविधाचा अभाव 3 वर्ष मी सातत्याने भांडतोय. इथे पेट स्कॅन मशीन नाही आहे, इथे MRI मशीनचा तुटवडा आहे, इथे सोनोग्राफीच्या मशीनमध्ये 4-4, 5-5 तासाची वेटिंग आहे. पॅथलॅबमध्ये यांना रक्त तपासणीला करता 8-8 तासाचं वेटिंग आहे. ह्या सुविधा वाढवा. नर्सेसची कमी आहे, सिक्युरिटी गार्डची कमी आहे. हे सगळं असताना नामांतर करून त्यांनी काय साधणार आहे? नामांतर करून काय साध्य करणार असे स्थानिक आमदार प्रश्न विचारतायत. आमचे सहकारी सुमित त्यांच्यासोबत आहेत. सुमित, सध्या धन्यवाद. एक मोठी बातमी. रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट करत बागेश्वर बाबांवर खरं तर टीका केलेली आहे. शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाचे व्हिडिओ रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केलेत. बागेश्वर बाबा कसं भोंदूगिरी करत लोकांना फसवतो असे व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेत. खरात प्रकरण ताजं असतानाच या आणखी एका भोंदूला राजाश्रय का देण्यात येतोय असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. ज्ञानोबा तुकोबांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्राला आज भोंदू बाबांनी अक्षरशः विळखा घातलाय. हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो, पण त्याचे हे व्हिडिओ बारकाईनं बघा. थेट श्री प्रभू हनुमानजीशी कनेक्ट असल्याचं आणि कोणताही प्रश्न सोडवत असल्याचं, कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हा महाशय धडधडीतपणे सांगतोय. मग असं असेल तर राज्यात आ वासून उभे असलेले बेरोजगारी, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा आणि कंत्राटदारांची 1 लाख कोटींहून अधिकची थकीत बिलं असे ढीगभर प्रश्न सोडवण्यासाठी या भोंदूच्या आवडीचं सरकार बरखास्त करून यालाच सरकारच्या जागी का नेमू नये? आधीच अशोक खरात या भोंदूनं राज्यात कहर केला असताना तो कमी म्हणून की काय दुसरा भोंदू आणून राज्याच्या डोक्यावर बसवलाय असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. तर रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे.